बाळा, प्रत्येक माणूस हसून बोलतो म्हणून तो आपल्या मनाचा असतोच असं नाही. या जगात काही लोक असे असतात जे समोर गोड बोलतात पण मनात वेगळेच विचार ठेवतात. म्हणून मी तुला सांगतो, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. बाळा, जेव्हा तुझे चांगले दिवस येऊ लागतात, तुझी प्रगती होऊ लागते, तेव्हा काही लोक तुझ्या जवळ येतात. ते तुझी काळजी घेत असल्याचे दाखवतात, पण त्यांचा हेतू तुझी मदत करणे नसतो. त्यांना फक्त तुझ्याकडून काहीतरी मिळवायचे असते. म्हणून प्रत्येकाच्या शब्दांवर नाही, तर त्यांच्या कृतींवर विश्वास ठेव. बाळा, जो माणूस सतत दुसऱ्यांची निंदा करतो, दुसऱ्यांचे गुपित सांगतो, तो एक दिवस तुझेही गुपित इतरांना सांगेल. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेव, कारण चुकीच्या संगतीमुळे मनाची शांतता नष्ट होते. बाळा, काही लोक तुझ्या यशावर आनंदी असल्याचे दाखवतात, पण मनातून त्यांना तुझी प्रगती खटकत असते. असे लोक तुझ्या आत्मविश्वासावर वार करतात. तुझ्याकडून होणार नाही, तू चुकीच्या मार्गावर आहेस असे बोलून ते तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्याने खचू नकोस. बाळा, लक्षात ठेव, जो खरा माणूस असतो तो तुझ्या संकटात तुझ्या सोबत उभा राहतो. सुखाच्या काळात तर सगळेच सोबत असतात, पण दुःखाच्या वेळी जो हात धरतो तोच खरा आपला असतो. बाळा, मी तुला कोणावर संशय घ्यायला सांगत नाही, पण डोळे उघडे ठेवायला सांगतो. प्रेम कर, मदत कर, सर्वांशी चांगले वाग, पण स्वतःचे मन, स्वतःची रहस्ये आणि स्वतःचा विश्वास कोणाकडेही सहज सोपवू नकोस. तुझ्या आयुष्यात जे लोक खरे आहेत त्यांची ओळख वेळ करून देते. त्यामुळे घाईघाईने कोणाला आपले समजू नकोस. शांत रहा, निरीक्षण कर आणि योग्य लोकांची निवड कर. मी तुझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत तू सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा मार्ग सोडत नाहीस, तोपर्यंत कोणाचाही वाईट हेतू तुझे काहीही बिघडवू शकणार नाही. बाळा, प्रत्येक धोका तलवार घेऊन समोर येत नाही. काही धोके हसतमुख चेहऱ्याच्या मागे लपलेले असतात. म्हणून मी तुला सांगतो, माणसांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाकडे लक्ष दे. काही लोक तुझ्या प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतील. तू कितीही चांगले काम केलेस तरी ते त्यात दोष काढतील. अशा लोकांचे कामच दुसऱ्यांचा उत्साह कमी करणे असते. त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस, कारण त्यांना तुझे भले नको असते. बाळा, तुझ्याजवळ असेही लोक असतील जे फक्त स्वार्थासाठी नाट्य ठेवतात.
गरज असेपर्यंत ते तुझ्या भोवती फिरतील, पण त्यांची गरज संपली की ते दूर जातील. अशा लोकांसाठी दुःखी होऊ नकोस, कारण जो स्वार्थासाठी येतो तो कायमचा कधीच नसतो. बाळा, मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो. एका शेतकऱ्याने एका सापाला थंडीने गारटलेले पाहिले. दया येऊन त्याने त्याला उचलले आणि आपल्या जवळ घेतले. थोड्या वेळाने सापाला ऊब मिळाली आणि त्याने त्या शेतकऱ्यालाच दंश केला. बाळा, याचाच अर्थ सर्वांवर अविश्वास ठेव असा नाही, पण ज्यांचा स्वभावच विषारी आहे त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करू नकोस. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक तुला चुकीच्या मार्गावर नेतात, वाईट सवयी लावतात, इतरांबद्दल द्वेष निर्माण करतात, त्यांच्यापासून दूर राहा. कारण संगतीचा प्रभाव खूप मोठा असतो. चांगल्या संगतीत मन शांत होते, तर वाईट संगतीत मन अस्वस्थ होते. जेव्हा तुझे मन वारंवार एखाद्या व्यक्तीपासून सावध राहायला सांगते, तेव्हा त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. अनेक वेळा मीच तुझ्या अंतर्मनातून तुला इशारा देत असतो. मनातील त्या शांत आवाजाला ऐक. बाळा, काही लोक तुझी गुपिते जाणून घेण्यासाठी खूप गोड बोलतात. ते तुझा विश्वास जिंकतात आणि नंतर त्याच गोष्टी तुझ्या विरुद्ध वापरतात. म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. लक्षात ठेव, जगात सर्वात मोठी शक्ती म्हणजे विवेक. जो माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखतो, तो कधीच मोठ्या संकटात अडकत नाही. मी तुला भीती दाखवण्यासाठी हे सांगत नाही, मी तुला जाग करण्यासाठी सांगत आहे. कारण माझ्या बाळाचे मन निरागस आहे, पण या जगात चालताना निरागसतेसोबत शहाणपणही आवश्यक आहे. बाळा, तुझे मन स्वच्छ ठेव. कोणाचे वाईट करू नकोस, पण कोणाला तुझे वाईट करू देऊ सुद्धा नकोस. प्रेम कर, पण स्वतःचा सन्मान जप. मदत कर, पण स्वतःचे नुकसान करून नाही. ज्यांच्या मनात प्रामाणिकपणा आहे, ज्यांच्या चेहऱ्यावर नाही तर हृदयात प्रेम आहे, अशा लोकांना जवळ ठेव. अशा लोकांमुळे आयुष्य सुंदर होते. भिवू नकोस बाळा. डोळे उघडे ठेव, मन शांत ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. योग्य वेळी योग्य व्यक्ती आणि योग्य मार्ग मीच तुझ्या समोर आणीन. श्री स्वामी समर्थ.